सत्य असेल तेच दिसेल. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून समाजाधारित नेतृत्व संपविण्याचं षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व प्रभाग क्रमांक 7 चे शिवसेना पॅनल प्रमुख अमोल शिंदे यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. आमदार देवेंद्र कोठे यांना हाताशी धरून रात्री बेरात्री सोलापुरात हालचाली करत प्रभाग क्रमांक 6 मधील मराठा समाजाचे उमेदवार व नेतृत्व अमोल शिंदे, प्रभाग क्रमांक 5 मधील दलित चळवळीचे नेते आनंद चंदनशिवे तसेच प्रभाग क्रमांक 15 मधील धनगर समाजाचे नेते चेतन नरोटे यांना संपविण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत अमोल शिंदे यांनी पालकमंत्र्यांच्या मध्यरात्रीचा फोटो दाखवत या हालचाली संशयास्पद असल्याचं सांगितलं. आमदार देवेंद्र कोठे यांनी यापूर्वी राजाभाऊ खराडे, त्यानंतर अमोल शिंदे आणि आता पद्माकर काळे यांचा वापर करून मराठा समाजाचं नेतृत्व संपवण्याचा विडा उचलल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. महापालिकेत पालकमंत्री आणि आमदार कोठे यांनी सभागृहात जी हुजूर करणारी माणसं हवी असून विरोधी पक्षांचे व समाजाचे खंबीर नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं शिंदे म्हणाले. यापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीत दडपशाहीच्या धोरणामुळे भाजप अडचणीत आली होती. आता महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीतही अशा प्रकारचं षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. जाणीवपूर्वक मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा डाव असून यंत्रणेकडून अटकेची शक्यता नाकारता येत नाही असंही अमोल शिंदे यांनी स्पष्ट केलंय. सोलापूरकरांनी हा डाव ओळखून तो हाणून पाडावा असं आवाहन करत लोकशाही आणि समाजाच्या नेतृत्वाच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.